अहमदाबाद ते लंडन जाणारे एक प्रवासी विमान एअर इंडियाचं बोईंग 787 विमानानं उड्डाण केलं आणि काही सेकंदात हे विमान जमिनीवर कोसळलं. अगदी काही सेकंदात हे विमान उडतानाचे आणि विमान कोसळतानाचे काही व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल झाले. जेव्हा विमान कोसळलं तेव्हाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटामुळे बसलेला हादरा दिसतो आणि त्या पाठोपाठ दिसतात ते फक्त आगीचे लोळ. विमान 624 फुटांवरून खाली कोसळलं होतं. विमानाचे दोन्ही फ्युएल टँक्स भरलेले, त्यामुळे स्फोट सुद्धा मोठा होता. हा अपघात इतका भीषण होता की विमानात असणाऱ्या 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली गेली. पण जेव्हा अधिकृत माहिती समोर आली तेव्हा समजलं की विमानातल्या 241 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचला आहे तो फक्त एक प्रवासी, 40 वर्षांचा रमेश विश्वास कुमार. त्याचा सीट नंबर होता 11A. रमेश विश्वास कुमार सोबत नेमकं काय घडलं, त्याचा जीव कसा वाचला आणि जीव वाचवण्यात सीट नंबर 11A कसा महत्त्वाचा ठरला, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघूयात 241 जणांचा मृत्यू झालेला असताना जो एकमेव प्रवासी वाचला त्या रमेश विश्वास कुमार सोबत नेमकं काय घडलं. तर भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला रमेश मागच्या 20 वर्षांपासून लंडनला राहतो. त्याची बायको आणि मुलंही लंडनलाच राहतात. भारतात राहणाऱ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रमेश आपला भाऊ अजय सोबत दीवला आला होता. तिथून एकाच फ्लाईटने हे दोघं लंडनला चालले होते. रमेश सीट नंबर 11A वर बसला होता तर त्याचा भाऊ दुसऱ्या रांगेत. रमेशनं हॉस्पिटलमध्ये असताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की अपघात झाल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच होता. विमानाचे तुटलेले पार्ट्सही विखुरलेले होते. मी खूप घाबरलो आणि तिथून पळायला लागलो. मला कोणीतरी धरलं आणि ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेलं. रमेशच्या छातीला, डोळ्यांना आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही रमेशची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे. पण विमानात असलेल्या बाकीच्या प्रवाशांचा, क्रू मेंबर्सचा मृत्यू होऊ नये रमेश कसा काय वाचला, तर याचं कारण म्हणजे त्याचा सीट नंबर 11A. जर बोईंग ड्रीमलायनर 787 ची रचना बघितली तर सीट नंबर 11A हे इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेतलं पहिलं सीट, म्हणजे जिथे बिझनेस क्लास संपतो आणि इकॉनॉमी क्लास सुरू होतो त्या डिवायडेशन नंतर रो 11 सुरू होते. त्यातलं सगळ्यात डाव्या बाजूचं सीट म्हणजे 11A. विमानाच्या पोर्ट साईडला असलेलं हे विंडो सीट. इकॉनॉमी क्लासमध्ये असलं तरी या सीटला एक्स्ट्रा लेग रूम आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे सीट इमर्जन्सी एक्झिटच्या अगदी जवळ आहे. पण बघायला गेलं तर हे विमानातल्या इतर सीट सारखंच सीट. मग याचा एकच जीव वाचवण्यात रोल कसा काय, तर 11A हे सीट विमानाच्या विंग बॉक्सच्या भागात येतं. तर विंग बॉक्स म्हणजे काय, तर जिथं विमानाचे पंख विमानाच्या बॉडीला कनेक्टेड असतात तो भाग. हा भाग महत्त्वाचा का ठरतो, तर या विंग बॉक्सची बांधणी अधिक भक्कमपणे केलेली असते, कारण इथूनच विमानाचे पंख विमानाला जोडलेले असतात आणि याच भागावर उड्डाणादरम्यान सगळ्यात जास्त भार असतो. साहजिकच बांधणी मजबूत असल्यानं विमानाच्या या भागाला फारसं नुकसान पोहोचलं नाही. त्याचा फायदा रमेशला झाल्याचं सांगण्यात येतंय. पण रमेशचा जीव वाचवण्यात सीट नंबर 11A महत्त्वाचं ठरलं त्या आणखी एका कारणामुळे. या सीट पासून जवळच असलेलं इमर्जन्सी एक्झिट डोर. इकॉनॉमी क्लासचं पहिलंच सीट असणाऱ्या 11A ला लागूनच इमर्जन्सी एक्झिट डोर आहे. साहजिकच अगदी टप्प्यात असलेले इमर्जन्सी एक्झिट डोर अपघात किंवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारं ठरू शकतं. रमेश विश्वास कुमारने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा त्याला लागलीच बाहेर पडता आलं. अर्थात इतर ठिकाणी मृतदेहांचा खच पडला होता. विमानाचे पार्ट सुद्धा विखुरले होते. तरीही त्याच्या सीटच्या भागाची मजबूत असलेली बांधणी आणि अगदी जवळ असलेलं इमर्जन्सी डोर यामुळे रमेशला लवकर बाहेर पडता आलं. कुठल्याही विमान अपघातात क्विक एव्हॅक्युएशन म्हणजेच लवकर बाहेर पडणं महत्त्वाचं ठरतं. ते इमर्जन्सी डोर जवळ असल्यानं रमेश कुमारला जमलं. त्याच्या अंगाला जखमा झाल्या असल्या तरी त्याला अपघात झालेल्या ठिकाणापासून चालत बाहेर पडता आलं. साहजिकच या भागाची बांधणी आणि दरवाजाचा पर्याय त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवणारा ठरला. काही एव्हिएशन एक्सपर्ट्सकडून रमेशचा जीव कसा वाचला आणि त्यात सीट नंबर 11A ची भूमिका कशी महत्त्वाची ठरली याबद्दल एक अंदाज वर्तवण्यात येतोय. या अंदाजानुसार सीट नंबर 11A ची बांधणी भक्कम असते. ते विमानाच्या विंग बॉक्स जवळ असणारं सीट असतं. जेव्हा असा अपघात होतो तेव्हा हे सीट तुटून वेगळं होण्याची आणि ढिगाऱ्यापासून लांब जाण्याची शक्यता असते. या अपघातात सुद्धा हे सीट ढिगाऱ्यापासून लांब फेकलं गेलं असेल, त्यामुळे रमेशचा जीव वाचला. पण त्याच्या छातीला, चेहऱ्याला मात्र जखमा झाल्या. विमानाचा झालेला स्फोट, त्याला लागलेली आग यातून रमेश कुमार वाचला याचा अर्थ तो ढिगाऱ्यापासून लांब फेकला गेला. बोईंग 787चं ब्रेकअप स्ट्रक्चर इतर विमानांपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे विमान कोसळल्यावर झालेल्या मृत्यूंचा आकडा अधिक आहे. अर्थात हा अंदाज बोईंग 787चं स्ट्रक्चर आणि अपघात झाल्यावर होऊ शकणारे परिणाम यावरून वर्तवला जातोय.
आता या सगळ्यात सीट नंबर 11A बद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सीटची ओळख मोस्ट हेटेड सीट अशी सुद्धा आहे. अमेरिकन एअरलाइन्स, युरोपियन एअरलाइन्स आणि जगभरातल्या अनेक मोठ्या एअरलाइन्सचे फ्लाईट अटेंडंट सांगतात की अनेक प्रवासी 11A हे सीट टाळायचा प्रयत्न करत असतात, कारण हे सीट विमानाच्या मधोमध येतं. त्यामुळं प्लेन थांबल्यावर डिबोर्ड करणाऱ्यांमध्ये म्हणजे विमानातून उतरणाऱ्यांमध्ये या सीटवरच्या पॅसेंजरचा नंबर शेवटी लागतो. बोईंगच्या केबिन एअर कंडिशनिंग सिस्टीममुळे अनेकदा या सीटला खिडकी नसते किंवा असली तरी तिचा आकार अगदी छोटा असतो. साहजिकच व्ह्यू मिळत नसल्यानं हे सीट टाळण्याकडे अनेक प्रवाशांचा भर असतो. बोईंगच्या 737 एअरक्राफ्टमध्ये सीट नंबर 11A हे सगळ्यात खराब सीट मानलं जातं, कारण विमानाच्या मध्यात बसावं लागतं आणि अगदी बारीक गोल खिडकीमुळे व्ह्यू सुद्धा मिळत नाही. पण बोईंग 787 मध्ये मात्र हेच सीट रमेशचा जीव वाचवणारं ठरलं. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रमेशनं डॉक्टरांशी बोलताना सांगितलं की जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो विमानातून बाहेर फेकला गेला होता आणि विमानाच्या ढिगाऱ्याजवळ होता. तो कसा वाचला याबद्दल त्याला ठोस सांगता येत नव्हतं, पण विमानातून फेकला गेल्यानेच तो स्फोटापासून बचावल्याची शक्यता आहे, कारण बाहेर पडल्यावर त्यानं आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल सुद्धा केला होता, ज्यात त्यानं आपलं विमान क्रॅश झालं, आपण वाचलो, पण आपला भाऊ कुठे आहे, बाकीच्या प्रवाशांसोबत नेमकं काय झालं आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं. थोडक्यात बोईंग 737 मध्ये जे सगळ्यात नावडतं सीट आहे त्याच सीटनं बोईंग 787 मध्ये एका प्रवाशाचा जीव वाचवला. 242 जणांपैकी वाचलेला एकमेव जीव. अर्थात रमेशला, त्याच्या कुटुंबियांना त्याचा जीव वाचल्याचा आनंद आहे, पण याच अपघातात त्याला आपला भाऊ मात्र गमवावा लागला. दोघांमध्ये फरक फक्त सीट नंबरचा होता.